माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आहेत. रवींद्र दंगेकर आज सकाळी पहाटेपासूनच प्रभागातील लोकांना भेटत आहेत. खरं तर आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात त्यांनी केलेली आहे. खरं तर वन मॅन आर्मी त्यांच्याकडून प्रचार सुरू आहे. मामा, प्रचार सुरू केलेला आहे, मात्र भारतीय जनता पार्टीने 115 जागा लढवायचं निश्चित केलेलं आहे. तुम्हाला 20 किंवा 24 जागा देण्यात येतील अशी माहिती समजते. काही कार्यकर्ते एकनाथ शिंदेला देखील जाऊन भेटलेले आहेत आणि नाराज आहे तुमच्या पक्षात. नाही, याच्यामध्ये साहजिकच जे कार्यकर्त्याला संधी मिळली पाहिजे सगळ्यात पक्षामध्ये. पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी युतीचा निर्णय जाहीर केला आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जे अफवा पसरतात, 10 जागा देतो, 15 देतो, 20 देतो, 25 देतो, त्या अफवा पसरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झालेली आहे. भाजपने 115 लोकांची यादी निश्चित केली. आज मुख्यमंत्र्यांकडे ती यादी जाणार आहे. नाही, त्यांनी किती निश्चित करायचे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं चलबिचल झालेले आहे आणि मग थोडंफार इकडं तिकडं कार्यकर्ता त्याच्या भूमिकेत राहतो, कारण त्याला संधी पाहिजे असते. आणि तो शिंदे साहेबांकडे गाराने मांडायला काल गेला होता असं तुमच्या माध्यमातून समजून गेला का. कार्यकर्ता तो त्याची बाजू मांडायला गेला आणि त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतीलच, कारण शेवटी कार्यकर्त्यांची मागणी भाजपसोबत अन्याय होतोय, भाजपसोबत युती तोडण्यात यावी अशी मागणी करतात. कार्यकर्त्यांची भूमिकेत कार्यकर्ते त्यांची भूमिका ते सांगतायत. पण शेवटी मी एक महानगर प्रमुख असल्या कारणानं मला शिंदे साहेबांचा जो निर्णय असेल तोच आम्हाला पुढं मान्य करावा लागेल. कारण पक्षाचा विचार करून काय गोष्टी त्यांच्याकडे असेल, पक्ष म्हणून, संघटना म्हणून ते निर्णय घेणारे शेवटी ते असेल. तुमची किती मागणी जागांची? 20 किंवा 24 जागा तुम्हाला मिळतील असं समजतंय. किती जागा मागताय तुम्ही? माझी मागणी कार्यकर्त्यांची मागणी, त्यामुळे मी किती जे काय सगळे कार्यकर्ते त्यात समाविष्ट झाले पाहिजे आणि जेणेकरून शिवसेना ही पुण्यात दिसली पाहिजे या हेतूने माझी मागणी तीच असणार आहे. राष्ट्रवादी दोन्ही गट आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि ताई आणि दादा एकत्र आलेले आहेत आणि प्रशांत जगताप बाहेर पडलेले आहेत. प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलाय. ना, प्रशांत दादाने, खरं तर मी मागच्या वेळेस बोललो की प्रशांत दादा एक चांगला कार्यकर्ता आहे. पुणे शहरामध्ये महापौर आणि अनेक पदावर त्यांनी काम केलेलं आहे. कार्यकर्ता काही एका दिवसात घडत नाही, त्याला वर्षानुवर्ष जावे लागतात. आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता हे मी म्हणलो, मी जरी कुठल्या पक्षात असतो तरी पुण्यातील आत्ताच्या राजकीय भूमिका आपण बघितल्या असेल. विरोधक असला तरी त्याला सन्मान देण्याचं काम सगळ्यांनी करायचं असतं. त्या पद्धतीने त्यांनी दादाने निर्णय घेताना प्रचंड विचार करून घेतला पाहिजे. कारण एकदा निर्णय घेतल्यानंतर परत प्रचंड त्याला उभं राहायला परत त्याला अनेक संकट पार करावं लागतात. आणि आता तो निर्णय त्याचा असेल, पण तो शांत बुद्धीने आणि अनेक शरद पवारांचे पुण्यातील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रशांत जगतापांची ओळख होती. कुठंतरी त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं? नाही, आता एकदा पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर ते अन्याय बिन्याय बाजूला ठेवावा लागतो. कारण पक्षप्रमुखांना त्यांच्या पक्षाची काळजी असते, कार्यकर्त्यांची काळजी असते. तो पक्ष अध्यक्षांचा ज्यावेळी अजित पवार पक्षातून बाहेर पडले, अनेक कार्यकर्ते बाहेर पडले, त्यावेळेस प्रशांत जगताप ठामपणे शरद पवारांसोबत आणि सुप्रिया सुळेंसोबत राहिले. आणि आता प्रशांत जगतापांची मागणी होती की काहीही झालं तरी अजितदादांसोबत युती नको. मात्र त्यांची मागणी डावलून सुप्रिया सुळेंनी आणि शरद पवारांनी निर्णय घेऊन अजित पवारांसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रशांत जगताप नाराज झालेले आहेत. हा निर्णय कुठेतरी चुकीचा वाटतो? नाही, विषय तो नाही आहे. निर्णय चुकीचा मी परत एकदा म्हणतो की ज्या त्या पक्षप्रमुखांचा तो निर्णय असतो आणि शेवटी त्यांना पक्षाच्या भूमिकेतून आणि वैयक्तिक भूमिकेतून राहता येत नाही. आणि दादांनी आज आपलं प्रशांत दादा जे आहेत त्यांनी लढाऊ कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो साहजिकच आहे की त्याला त्या भूमिका आवडत नसतील, पण एकदा पक्षाने सांगितल्यानंतर त्या भूमिका. प्रशांत दादांनी राजीनामा देऊन चूक केली असं वाटतंय तुम्हाला? नाही, अजून राजीनामा स्वीकारलेला नाही असं मला माहिती. त्यांनी जाहीर केलंय की मी पक्षातून बाहेर पडतोय म्हणून. नाही, त्यांनी बाहेर गेलं तरी त्यांनी अजून निवडणुकीला 30 तारखेवर फॉर्म भरायची वेळ आहे. अजूनही विचार केला पाहिजे की आपण राजकारणात कशा पद्धतीने गेलं पाहिजे किंवा राजकारणामध्ये जे काय आपल्याला आवडत नसेल मग पक्षप्रमुखांच्या पुढं आपण जाता कामा नये. कुठेही गेलं तरी पक्षाच्या भूमिका वेगळ्या राहतात. त्यांची दादाची भूमिका योग्य असू शकते, पण पक्ष म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी राजीनामा देतोय, मात्र काहीही झालं तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. मग कोणत्या पक्षात जातील काय वाटतंय तुम्हाला? नाही, मी काल
अनेक मित्र आमचे कॉमन मित्र भेटले होते. मी तुमच्यासारखाच निरोप दिला की जो काही निर्णय घ्यायचा तो योग्य घ्या की जेणेकरून शेवट अजूनही तुम्हाला काळ मोठा आहे. आणि मी मागे म्हणजे पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता त्यांनी एक चांगला विचार डोक्यात घ्यावा आणि अनेक तज्ज्ञांशी किंवा राजकीय माणसांशी सल्ले घ्यावतात. पुण्यात अनेक जुने जाणते राजकारणी लोक आहेत त्यांनी हे पुणे शहरावर एक चांगलं काम केलेलं आहे. त्या लोकांशी जरा बोललं पाहिजे. आणि दादा प्रशांत दादा तसा हुशार आहे पण थोडं कधी कधी चांगल्या माणसालाही दागाफटका होतो. त्यामुळे तो निर्णय घेताना त्यांनी अनेकांशी चर्चा केली पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र पुढचा जो काही निर्णय आहे तो लोकांशी चर्चा करून घ्यावा असं रवींद्र दंगेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धाईगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.